मुलांना ना नेहमी काहीतरी टाईमपास खायला पाहिजे असतो, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर इथे मी 1 ते 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे। आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। छान याचं बेसनचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। एकही गाठ तयार न होता अशा प्रकारे आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर जास्तही पातळ नको किंवा जास्तही घट्ट नको, अशा प्रकारे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। त्याच्यानंतर मी थोडंसं बॅटर जे आहे 3 ते 4 पळ्या साईडला काढून घेणार आहे, कारण ह्याच्यामध्ये मी ग्रीन कलर टाकून घेणार आहे। हा फूड कलर आहे, तर अगदी थोडासा टाकायचा, म्हणजे छान असा ग्रीन कलर येतो। कोणत्याही शॉपमध्ये किराणा मिळून जाईल तुम्हाला। आता हे आप मिक्स करून घेऊयात आणि 2 कलरचे बनतील, तर एक ग्रीन कलर आणि एक येलो कलर। तर मस्त असा कलर आलेला आहे, मी छान असं मिक्स केलेला आहे। तर अशा प्रकारे आपले 2 कलर तयार झालेले आहेत। दोन्ही बॅटर आपले रेडी आहेत। एक गाठ तयार झालेली नाही आहे, पाहू शकता किती स्मूथली बॅटर तयार झालेलं आहे। इथे मी तेल तापायला ठेवलं होतं गॅसवर, तेल गरम झालेले आहे। आता आपल्याला अगदी चिमूटभर खायचा सोडा टाकून घ्यायचा बॅटरमध्ये आणि मिक्स करून घ्यायचा आहे। जेव्हा तुम्ही तळायला घेशाल ना, तेव्हा लगेच टाका, म्हणजे त्याचा इफेक्ट लगेच होतो। आता आपल्याला अशा प्रकारे बुंदी गाळून घ्यायची आहे। थोडीशी झाऱ्यावर अशा प्रकारे पळी फिरवल्यानंतर ना मस्त अशी बुंदी खाली गळते आणि आपल्याला ती छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे। तर थोड्या वेळाने गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, म्हणजे छान अशी आतून सुद्धा बुंदी तळेल। तर आता ही बुंदी छान तळलेली आहे, तर मी बाहेर काढून घेते आणि राहिलेली सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे। तर मस्त कुरकुरीत तळलेली आहे, तुम्हाला दाखवते। आता जी ग्रीनवाली आहे ती सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे। थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे छान अशी बुंदी खाली गळेल। आता ती सुद्धा काढून घ्यायची आहे। इथे मी 1.5 वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि 1 वाटी साखर टाकून घ्यायची आपल्याला, म्हणजे पाक तयार करून घ्यायचा आहे। आता याला मिक्स करत राहायचं आहे। 10 ते 15 मिनटं छान याला शिजवून घ्यायचं आहे। तर पूर्ण पाक पाहू शकता अर्धा झालेला आहे, तिथपर्यंत आपल्याला हे पाक शिजवून घ्यायचा आहे। आणि ह्याच्यामध्ये आता बुंदी टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर छान छोटे छोटे लाडूसुद्धा बांधू शकता, पण मी आता लाडू बांधणार नाही, अशा प्रकारे मिक्स करूनच मुलांना देणार आहे, कारण त्यांना असंच आवडतं। तर पाहू शकता मस्त आपली पाकातली बुंदी रेडी आहे। मस्त असा पाक खूप जास्त पिलेला आहे या बुंदीने। तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू कमेंटमध्ये द्यायला विसरू नका। कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। बाय बाय।